देहूची कर्मभूमी पुंडलिकाचा अंदाज। संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप। स्व डॉक्टर एन.टी. डाहेलकर यांना स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रमातून अभिवादन। वैरागी मूर्ती संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रातून मानव सेवेचा वसा घेतलेले डॉक्टर एन.टी. डाहेलकर स्मृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सुनील डाहेलकर हे स्वतः डॉक्टर डाहेलकर यांचा स्मृती दिन विविध समाजोपयोगी कारणे साजरा करत असतात। यावेळी डॉक्टर डाहेलकर यांचा स्मृती दिनानिमित्त मूर्तिजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप करून साजरा करण्यात आला आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे वरिष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते कमलाकर भाऊ गावंडे, प्राध्यापक राज्यकन्या खणखणे, श्री संत गुणवंत महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर, डॉक्टर एन.टी. डाहेलकर स्मृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सुनील डाहेलकर, मीडिया पत्रकार शब्बीर आदींची प्रमुख उपस्थिती होती। कमलाकर गावंडे अध्यक्षीय भाषणात डाहेलकर बंधूंच्या वडिलांच्या कार्याचा वसा पुढे नेत असताना त्यांचे अभिनंदन केले। तर बाळासाहेब खांडेकर यांनी डॉक्टर एन.टी. डाहेलकर यांना कुष्ठरोगांची सेवा करताना त्यांचे कुष्ठरोगामुळे तुटलेले संसार जोडण्याचे कार्य केल्याचे सांगून त्याचे जीवन कार्य मांडले। सुनील डाहेलकर यांनी आपल्या आजोबा पंजोबांची श्रीमंती सांगत आजोबांचा मृत्यूनंतर हलकीत आपले बालपण आणि कष्टाने घेतलेले शिक्षण घेऊन यश प्राप्त केले आणि आरोग्य सेवेत रुजू झाले सांगत विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत खूप अभ्यास करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी. ढाये सर यांनी केले तर राजेश ढोंबरे सरांनी आभार मानले। यावेळी सौ प्रियंका खोकले, किरण राऊंडकर व शिक्षक वृंदासह महोदय जुनैद गजानन खंडारे आदींची उपस्थिती होती।